शहरातील घरकुल, पाणी पुरवठा आणि कामगारांच्या प्रश्नावर आता मोठे आंदोलन उभे राहणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने 2 ऑक्टोबर 2026 रोजी सोलापूर ते मुंबई अशी तब्बल 25,000 नागरिकांची घरकुल दिंडी मंत्रालयावर नेण्याची घोषणा केली आहे. ही माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम मास्तर यांनी दिली. या दिंडीद्वारे नगर गृहनिर्माण प्रकल्पासाठी बीज भांडवल मंजूर करणे, घरकुल लाभार्थ्यांना मजबूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, विडी कामगारांना किमान वेतन देणे, रोख मजुरी व पेन्शन, यंत्रमाग कामगार आणि कल्याणकारी मंडळाची स्थापना तसेच असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याची मागणी करण्यात येणार आहे. यासोबतच सोलापूरच्या पाणी पुरवठ्यातील गळती, पाण्याची चोरी, दूषित पाणी आणि अनियमित पुरवठ्याचा मुद्दाही आंदोलनाचा केंद्रबिंदू असणार आहे. शहरात दररोज मोठ्या प्रमाणात पाणी गळती आणि चोरीमुळे वाया जात असल्याचा आरोप करत यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधातही माकपाने आक्रमक भूमिका घेतली असून 10 ऑगस्ट रोजी सोलापूरमध्ये जेल भरो आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात या विविध प्रश्नावर राज्यातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहे. ही लढाई आपण सुरू करणार, पण तुम्हाला सगळ्याला माझी विनंती करणार तर तुम्ही सगळे जागे व्हा.